त्या भावांनो आणि बहिणींनो स्वागत आहे परत एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर भावांनो सकाळचे 5:30 वाजल्यात आणि 8 दिवस झाले मी जिमला जायचं म्हणालो आहे। तर आज निघाले बघा जिमला। तर हे फोटो आहे मी बघितला, तो फोटो बघितल्यावर कळाले की भावा आजचा दिवस उजाडणार जिमला जायला। आज निघालो बघा जिमला। आज माझ्या संग कोण नाही आहे बघा, कोण नाही माझ्या संग। आणि ज्यावेळी मी म्हणलं की नाही चला भावा नाश्ता देतो चहा देतो त्यावेळी सगळे एकदम येतील बघा। आणि जिमला जर म्हणल्यावर कोण येणार नाही। तर पहिला जिममध्ये जाऊया, तुम्हाला जिम दाखवतो कशी आहे ती आणि माझ्या बॅगेमध्ये काय काय ठेवलं ते पण दाखवतो। ही बॅग आहे बघा जिमची, त्या बॅगेत काय काय ठेवलं ते पण दाखवतो। सलग 8 दिवस झालं म्हणायला लावले हा वा उद्या जायचं ते उद्या काय अजूनपर्यंत उजाडला नव्हता, आज उजाडला उद्या। तर जिमच्या बॅगमध्ये काय काय आहे बघा, एक पाण्याची बॉटल, व्हिडिओ करायला आणि साईडचं भाऊ कसं बघायला बघा। तर एक रुमाल आणि टी-शर्ट, एवढं सगळं जिमच्या बॅगेत असते। पहिला म्हणजे स्ट्रेचिंग केली ज्यामुळे आपला हातपाय लूज होत्यात आणि व्यायाम करायला ताकद मिळते। पहिला लेफ्ट आर्म स्विंग बॅक आणि फ्रंट मारलं, नंतर राईट आर्म स्विंग हे पण बॅक आणि फ्रंट मारलं आणि राईट लेफ्ट आर्म स्विंग बॅक आणि फ्रंट दोन्ही पण मारलो। नंतर चालू केली ती म्हणजे आपली रेग्युलर स्ट्रेचिंग झाल्यावर डायरेक्ट पुशअप मारलं। सारखं कॅमेराकडे बघायला लागते बघा चालू आहे का नाही। तर मारायला गेलं तर 50+ पुशअप सहज जात्यात। खरं पहिला दिवस आहे त्यामुळे 30च मारल्या। आता मनुष्याला मोठं बोलायला आहे तर तसं काय ना भावानो, खरोखर 50+ जात्यात। कारण ह्याच्या आधी पण मी व्यायाम केलाय, तुम्ही फक्त माझं कंटिन्यू ब्लॉग बघत राहा, तुम्हाला 50+ पुशअप पण मारून दाखवतो। तर पुशअप मारल्यावर ऍप्सचा व्यायाम केला। ह्या व्यायामला काय म्हणतात माहित नाही, पण ऍप्स साठी असतोय त्यामुळे हा व्यायाम केला। 10 सेकंदची जरा रेस्ट घेतली, लगेच ऍप्सचा दुसरा व्यायाम केला आणि थोडी रेस्ट घेऊन ऍप्सचा तिसरा व्यायाम केला। तर भावांनो जिम करून झाले आज जवळजवळ मी का नाही अर्धा तास फक्त व्यायाम करत होतो। अर्धाच व्यायाम केलाय म्हणजे पहिल्या दिवशी काय व्यायाम केलेला नाही जास्त, तर सकाळी मला उठता यायचं नाही। उद्यापासून म्हणजे कंटिन्यू जरा रेग्युलर एक स्टेप वाढत व्यायाम करणार आहे। आणि भावांनो व्हॉइस ओव्हर देण्याचं कारण म्हणजे काय, इथं जिममध्ये का नाही एकदम दंगा होता असा आणि गाणी लावलेली आणि माणसाला दंगा होता, ह्या हो करतेली सगळी दंगा होता, त्यामुळे व्हॉइस ओव्हर दिलाय, जरा समजून घ्या काय। तर भावांनो व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तेवढं करा।